तर विचारा, मी तुम्हाला वेळच्या वेळी सांगत जाईल. तर हा जो फिजिबिलिटी रिपोर्ट आहे हा टोटल 9-10 सोसायटीजसाठी आहे. म्हणजे बिल्डिंग नंबर 1 जी का अपार्टमेंट आहे, म्हणजे हा मेन रोड आहे. मेन रोडवरून आपण इथून आत येतो. इथे कमान आहे आपली. ही बिल्डिंग नंबर 1, ही 2, 3, 4, 5, इथं 6, 7, 8 ते 9 आहे. ही A1, ही A2. हा जो प्लॉट आहे तो आपल्यात इन्क्लुडेड नाही आहे. सो तेवढं सोडून आपला हा फिजिबिलिटी रिपोर्ट असणार आहे. तो फ्रंटचा जो प्रतीक अपार्टमेंटचा प्लॉट आहे तो आपल्या लेआउटमध्ये येत नाही सध्याला, म्हणून त्याच्यासोबत आपण हा फिजिबिलिटी रिपोर्ट बनवलेला नाही. तर मुळात तुमच्या ग्राउंड रिॲलिटीला धरून रिडेव्हलपमेंटची गरज का भासली ह्याचं उत्तर पहिले शोधायचा प्रयत्न केला आपण, की आपलं जेवढे बांधकाम आहे त्याला 30 वर्ष होऊन गेलेले आहेत. आत्ता जे आहे ते घर भरपूर लोकांना अपुरं पडायला लागलं आहे, कारण फॅमिली सायझेस वाढलेले आहेत आणि लोकांना स्थलांतरित न होता ह्याच जागी राहायचे. कुठंतरी नऱ्यात राहायला गेलं, मोठं घर घेतलं आणि तिथे मोठी फॅमिली घेऊन राहिलं, त्यापेक्षा इथेच कुठेतरी राहायचं, कारण शाळा, कॉलेज, नोकरीचं स्थान सगळं या प्रिमायसेसमध्ये बहुतेक लोकांचं. म्हणून इथे आपल्याला जे काय पाहिजे ते वाढवून इथेच पाहिजे आणि ही जागा सोडता येत नाही. म्हणजे आपली गरज आहे ही लोकॅलिटीमध्ये राहणं, म्हणून आपण हे रिडेव्हलपमेंटचा निर्णय घेतोय. परत आपले जे स्टेअरकेसेस असतात ते एकदम नॅरो विड्थचे. तुमच्यापैकी कोणी जर का नवीन सामान घरी आणलं असेल तेव्हा तुम्हाला अनुभव आला असेल की त्या स्टेअरकेसमधून वर सामान नेणं किती मोठी कसरत होत असेल. परत लिफ्ट नाही आहे कुठल्याच बिल्डिंगला, ती लिफ्टची गरज आहे आपली. आता जे सिनियर सिटीजन झालेत त्यांना गुडघ्यांचा त्रास होतो. जर 4थ्या मजल्यावर राहत असेल कुणी 3ऱ्या मजल्यावरती, तर त्यांना गुडघ्यादुखीचे त्रास सहन करावे लागतात. त्यामुळे लिफ्ट ही मस्ट झाली आजच्या घडीला. परत मेंटेनन्स कॉस्ट ही डे बाय डे वाढतच चालली आहे. जितकी बिल्डिंग जुनी होणार तितकी आपली मेंटेनन्स कॉस्ट आता स्पाईक करत जाणार. ती कुठेच कंट्रोल करू शकणार नाही आपण. त्यामुळे तो एक निर्णय घेणं खूप गरजेचं होतोय. आपल्याकडे जो मेजर न्यूसन्स काही वर्षांपूर्वी घडला होता की नाल्याचं पाणी आपल्या सोसायटीमध्ये आलं होतं. ते नाल्याचं पाणी कधी उद्या कुठली रिटेनिंग वॉल फेल गेली पावसाळ्यात आणि कुठून आत आलं, काही पुन्हा तो प्रसंग घडू नये म्हणून एक नवीन याच्या आणि ग्राउंड फ्लोअरवरचे फ्लॅट त्यातल्या त्यात जास्त धोक्यात आहेत या विषयामुळे. म्हणून हा निर्णय घेणं खूप गरजेचा झाला. परत आपल्याकडे असं जर का बघितलं तर आपण फक्त इथं घरांमध्ये राहतोय, एवढी प्राईम लोकेशन आहे, एवढी सुटसुटीत जागा आहे, पण ॲम्युनिटी एक सुद्धा नाही. आता जर रिडेव्हलपमेंटला गेलो तर पाहिजे ती जेवढी पण आत्ता मार्केट स्टँडर्ड्स प्रमाणे जेवढे टॉप नॉच ॲम्युनिटीज अवेलेबल आहेत त्या ॲम्युनिटीज इथं अवेलेबल होऊ शकतात. तर वाय नॉट गो फॉर रिडेव्हलपमेंट. परत तुमचे ड्रेनेजची कामं वारंवार निघत असतात. तुमचे वॉटर लाईन्स प्यायच्या पाण्याचं काम खूप मोठं निघालेलं मागे असं माझ्या कानावर पडलं. हे सगळे पॅरामीटर्स आपल्याला कारणीभूत ठरले रिडेव्हलपमेंटला जाण्यासाठी. आणि सर्वात महत्त्वाचं, जो काही रिडेव्हलपमेंट केल्यानंतरचा जो फ्लॅट असेल सेम स्क्वेअर फीटमध्ये पकडा, हा जुना फ्लॅट आणि तो रिडेव्हलपमेंट नंतरचा नवीन फ्लॅट, ह्याची जी किंमत असणार आहे हिच्यात खूप मोठी तफावत असणार आहे. 1.5 ते दुप्पट रेट नवीन फ्लॅटला भेटतोच. म्हणून तो आपला प्लस पॉईंट होऊन जातो. त्यासाठी आपण खरं तर आपली गरज ह्या पॅरामीटर्सवरती बेस्ड आहे. आता हा जो फिजिबिलिटी रिपोर्ट आहे त्याच्यात असे काही टेक्निकल टर्म्स येणार आहेत. तर ते टेक्निकल टर्म्स प्रत्येकालाच माहिती असेल असं नसतं. म्हणून मी एक शॉर्टमध्ये समजवतो की काय त्या टेक्निकल टर्म्सचा अर्थ आहे. म्हणजे पुढे जर मी तो शब्द उच्चारला तर त्याचा नक्की काय अर्थ लावायचा ते तुम्हाला लक्षात राहील. सर्वात पहिले तर TOD झोन म्हणजे काय. तर TOD झोन म्हणजे ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट झोन. म्हणजे साध्या भाषेत जर बोलायचं झालं तर मेट्रो झोन. म्हणजेच मेट्रो स्टेशनपासून 500 मीटरच्या रेडियसमध्ये जो एरिया येतो त्याला TOD झोन असं म्हटलं जातं. आपल्या इथे आपण जवळ आहोत मेट्रो स्टेशनच्या, आपण त्या TOD झोनमध्ये येतो. त्याची वेगळी नियमावली असती. जनरल कॅटेगरी म्हणजे जनरल नियमावलीच्या व्यतिरिक्त त्याची नियमावली असती. त्या नियमावलीचा वापर करून सगळं काही आपल्याला इथं बांधकाम करावं लागतं. दुसरा विषय असतो एक पुणे रिजन जे, त्या पुणे रिजनला 2 एअरपोर्ट आहेत. एक लोहगावचं एअरपोर्ट आहे, एक NDAचं एअरपोर्ट आहे. ह्या दोन्ही एअरपोर्ट
चं म्हणणं आहे की आमच्या इथून ट्रेनी पायलट्स रोज हवेत कवायत करत असतात. ट्रेनी पायलट्स असतात ते कोणीही प्रोफेशनल बळच आपल्यावरती फायटर जेट्स उडवत नसतात. ते सगळे ट्रेनी पायलट्स असतात. त्यांचं ट्रेनिंग स्टेशन आहे लोगावला आणि एनडीएला. ते तिकडून उडतात, एनडीएवरून उडतात, लोगावला लँड होतात, लोगावरून उडतात, एनडीएला लँड होतात. अडचण अशी होते की आपण सगळेजण आता निर्णय घेतोय मोठमोठे टॉवर्स बनवायची. आता हा जो मोठा टॉवर आपण बनवू इच्छितो त्यामुळे त्यांची जी काय एअरक्राफ्ट मुवमेंट असणार आहे त्याला अडचण आपली होऊ शकते. उद्या एखादा अपघात होऊ शकतो, मोठा एअरक्राफ्ट इथं क्रॅश होऊ शकतो. ह्याची त्यांना गरज भासली की असं काहीतरी पिक्चर जनरेट होणार आहे पुण्यात, म्हणून त्यांनी एक NOC आणली की एक नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आमच्याकडून घ्यायचं तुम्ही, की नक्की इथं तुम्ही किती मोठी बिल्डिंग बांधणार आहे आणि त्याची उद्या आमच्या एअरक्राफ्टला अडचण असणार आहे का नसणार आहे. त्यासाठी आपल्याला जावं लागतं. ती कशी असती काय असती ते पुढे मी डिटेलमध्ये समजेल, पण ही खूप महत्त्वाची NOC असती. ह्याच्याशिवाय कुठलंच बांधकाम आपल्या रिजनमध्ये करता येत नाही. आता समजून घेऊ FSI म्हणजे काय. FSI म्हणजे फ्लोर स्पेस इंडेक्स. फ्लोर स्पेस इंडेक्स म्हणजे साध्या भाषेत जर म्हणायचं झालं तर आपली जी जागा आहे त्या जागेच्या पट्टीत बांधकाम कायद्याने आपल्याला भेटत असतं. आत्ता आपली जी जागा आहे त्या जागेच्या पट्टीत आपल्याला 1चा FSI पूर्वी होता. म्हणजे जागा जर का आपली 140 गुंठे तर 140 गुणिले 1 म्हणजे 140 गुंठ्याचं बांधकाम ह्या बिल्डिंगमध्ये डिवाइड करून कन्झ्युम करायचं. हे पूर्वीचं गणित होतं. मग आत्ताच्या याला बेसिक FSI, आता FSI बदललेत सगळे. FSIचं बायफर्गेशन बदलले. पूर्वी एकच FSI होता जो का 1चा FSI होता. आता FSI चेंज झाले. आता पहिला FSI येतो बेसिक FSI. बेसिक FSI म्हणजे तो फ्री ऑफ कॉस्ट FSI असतो, ज्याच्यासाठी FSI साठी म्हणून काय पैसे भरावे लागत नाही. दुसरा येतो प्रीमियम FSI किंवा साध्या भाषेत त्याला पेड FSI सुद्धा म्हणतात. तर त्या नावातच आहे पेड किंवा प्रीमियम, म्हणजे त्याच्यावरती एक ठराविक रक्कमचे पैसे भरावे लागतात आणि कॉर्पोरेशनकडून तो FSI परचेस करावा लागतो. तिसरा येतो TDR. TDR सुद्धा मार्केटमधून परचेस करावा लागतो. चौथा येतो ॲन्सिलरी FSI. ॲन्सिलरी FSI कॉर्पोरेशनकडून परचेस करावा लागतो. म्हणजे इथे लक्षात द्यायची गोष्ट अशी की टोटल 4 घटक आहेत आपल्याकडे FSIचे. एक बेसिक FSI, एक पेड FSI किंवा प्रीमियम FSI, तिसरा TDR, चौथा ॲन्सिलरी FSI. आता हे चारीपैकी फक्त जो बेसिक FSI आहे तोच फुकट आहे. वरती जे काही जनरेट होतं आहे तो सगळा विकत घ्यायचा आहे. म्हणजे 1.1चा बेसिक भेटतो फक्त आपल्याला. तो 1.1 म्हणजे आपली आत्ता जितकी जागा आहे बांधकाम आहे त्याच्या जवळपास. आपला 1 होता तो 1चा 1.1 झालं. म्हणजे वन अँड द सेमच पकडून झाला सध्याला. म्हणजे आत्ता जे आपलं बांधकाम आहे तेवढं फक्त फुकट आहे. त्या उपर जे काही आपल्याला सुद्धा अपेक्षित आहे की जास्त वाढ भेटावी आणि डेव्हलपरची सुद्धा इथे काही 50-100 फ्लॅट तो त्याचे काढणार आहे. ते सगळ्याचा FSI परचेस करावा लागणार आहे, ना की त्याला कुठली गोष्ट फुकट भेटती. कोणी इथं म्हणतं की इथं 5चा FSI, 6चा FSI, 7चा FSI. म्हणजे तो 7चा जो काही आकडा ऐकता तुम्ही तो त्यातला फक्त 1.10च फ्री आहे, जो का तुम्ही ऑलरेडी वापरताय. त्याच्या उपर सगळा परचेस करायचा आहे. म्हणून हे खूप लक्षात घ्यायची गरज आहे की हा सगळा परचेस कंपोनंट आहे. नंतर डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे काय. तर डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे सरकारी दस्त असतो, डॉक्युमेंट असतं, ज्याच्यावरती का आपल्याला कळतं की नक्की ह्या प्लॉटचं सरकार दरबारी काय व्हॅल्यू आहे, म्हणजे काय स्टेटस आहे. ह्या प्लॉटवरती रेसिडेन्शियल झोन आहे का अजूनही, का कुठला झोनल चेंजेस झालेत. बहुतेक वेळेस मेट्रो स्टेशनच्या अलाइनमेंटला असं झालेलं आहे की तिथे मेट्रोची पार्किंगची झोनिंग पडलेली, म्हणजे तेवढा पट्टा त्यांना सोडून द्यायचा आहे, तेवढी जागा मेट्रोच्या पार्किंगला देऊन टाकायची. अशी काय गंमत आपल्याकडे होती आहे का, तर नाही होते. त्याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला डेव्हलपमेंट प्लॅन बघावा लागतो. दुसरी गोष्ट, आपल्या इथे रस्ता आहे, तो रस्ता पूर्वी 36 मीटरचा होता, आता 42 मीटरचा होतोय. म्हणजे आपल्याकडे 3 मीटरची रोड वायडनिंग आणि पलीकडे 3 मीटरची रोड वायडनिंग, असा रस्ता रुंदीत जागा चालली. तर ती रस्ता रुंदीत किती जागा चालली आहे ह्याचा अभ्यास करण्यासाठी DPचा गरज पडते. पर तिसरी गोष्ट, आपल्या प्लॉटच्या एका बाजूनी नाला जातोय, त्या नाल्याचं काय आहे नक्की गणित, त्याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला तो DP अभ्यास करता येतो. ह्या सगळ्याचं म्हणजे तुम्हाला प्लॉट रिलेटेड काहीही अभ्यास करायचा असेल तर डेव्हलपमेंट प्लॅन रेफर केला तर भरपूर उत्तरं सापडतात आपल्याला. म्हणून डेव्हलपमेंट प्लॅनचा अभ्यास करणं खूप गरजेचं असतं.
उद्या आपण असं गृहीत धरू की उद्या खूप पुढे गेलो, हा डेव्हलपमेंट प्लॅन आपल्यापैकी कोणी बघितलाच नाही, डायरेक्ट पुढे पुढे जात राहिलो आणि एके दिवशी समजलं इथे काहीतरी विचित्रच झोन पडलेला आहे, तेव्हा जाऊन मग इतक्या पुढे गेल्याचा अर्थ नाही ना. आत्ता जर रेसिडेन्शियल झोन आहे, उद्या रेसिडेन्शियलच पाहिजे. इथं जर कमर्शियल झोनिंग झाली असेल तर उद्या कॉर्पोरेशन म्हणणं अरे इथं तर फक्त कमर्शियल बिल्डिंग बांधू शकता तुम्ही, आपण जायचं कुठं. असं काही ठिकाणी घडलेलं आहे. मग त्याच्यासाठी त्या पेपरवर्क करून घ्यावा लागतो, मग त्याच्यात परत ती लेंदी प्रोसेस होऊन जाते. म्हणून याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आपल्याकडे असं काही नाही आहे, मी फक्त एक पॅरामीटर सांगितले की त्याचा अभ्यास करणं किती गरजेचं आहे. नंतर UDCPR म्हणजे काय, तर युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशनल रेग्युलेशन्स फॉर महाराष्ट्र. हा UDCPR कायदा खूप सुटसुटीत पद्धतीने आला. हा कायदा आला तेव्हा त्याच्या आधीचं जसं FSI कॅल्क्युलेशन होतं ते थोडंसं किचकट होतं आणि ते फक्त काही आर्किटेक्ट्सलाच यायचं. एक काळ असा होता की आर्किटेक्टच फक्त त्यातल्या त्यात जो वेल एक्सपिरियन्स्ड आर्किटेक्ट होता तोच तो FSI कॅल्क्युलेट करून देऊ शकायचा. पण हा जो UDCPR कायदा आला 2020 साली, नियमावली आली, त्या नियमावलीमध्ये सुटसुटीत पद्धतीने सांगण्यात आलं की FSI कसा कॅल्क्युलेट करावा. म्हणजे ज्याला कॅल्क्युलेटरसुद्धा आज वापरता येते ना, तो सुद्धा एखाद्या एरियाचा FSI काढून दाखवू शकतो. इतकं सोपं करून दिले त्यांनी. त्याच्या आधी हे असं काहीही नव्हतं. एक आर्किटेक्टकडेच जावं लागायचं आणि तोच त्याच्याकडून ते समजून घ्यायला लागायचं की नक्की कसं आहे. आता सर्वात शेवट असणार आहे आपल्या या प्रेझेंटेशनचं माझं की ऑफर म्हणजे काय, तर तुम्हाला एक बेंचमार्क किती भेटू शकतं. कुठलाही व्यवहार आपण कधीही कुठलाही व्यवहार करायला उतरतो त्या व्यवहारात आपण असं गृहीत धरतो की मला हा व्यवहार कमीत कमी कितीमध्ये परवडला पाहिजे, तेव्हा मी इथे इन्व्हेस्टमेंट करणार, नाही तर मी या व्यवहारात बाबा हातच घालणार नाही. तर ते कमीत कमी कितीचं उत्तर शोधायचा प्रयत्न केला आपण. जास्तीत जास्त त्याच्यावरच असेल, पण बॉटम लाईन, बेंचमार्क, बेसलाईन हा शोधायचा प्रयत्न म्हणजे फिजिबिलिटी रिपोर्ट असतो. ऑफर ही बेसलाईनची काढतो की बाबा उद्या आपण जेव्हा नेगोशिएशनला बसणार, उद्या मोठमोठे डेव्हलपर्स आपल्यासमोर उभे राहणार, ते आपल्याला चेपू नये. साध्या भाषेत बोलायचं झालं तर आपल्याला आपली पूर्ण पॉकेट माहिती पाहिजे की आपला मिनिमम बेसलाईन किती जनरेट होऊ शकतो ते माहिती. मग त्याच्या पुढेच बोलायचं, तू त्याच्या खाली कोणीच बोलता कामा नये. ही बेसलाईन जनरेट करायचं आपण काम करतो, ती म्हणजे आपली ऑफर असते. आता जो मी तुम्हाला मगाशी म्हटलो की डेव्हलपमेंट प्लॅन जो आहे तो असा असतो, ज्याच्यात का हा रेडमध्ये जे हायलाईट करून दाखवले आपण, हा आपला प्लॉट आहे आत्ता. त्याच्यात ही मधली ओपन स्पेस, हे आपले बिल्डिंग्स, हा आपल्या समोरचा 42 मीटरचा रोड, या साईडनी नाला चालला आहे आपल्या. असं आपलं DPOचं लोकेशन आहे. म्हणजे ह्याच्यातून आपल्याला कळतंय की कुठेही आपल्याला कुठल्याही रिझर्वेशनची बाधा वगैरे काय नाही आहे. दुसरं म्हणजे जे आपण TOD झोन आहे, त्या TOD झोनचं आपलं दुसरं एक शीट असतं, ज्याच्यात का हे एक मेट्रो स्टेशन आहे, हे दुसरं मेट्रो स्टेशन आहे. त्या मेट्रो स्टेशनपासून असं तुम्हाला एक डॉटेड सर्कल दिसत असेल, हे असे सर्कल्स ड्रॉ केले जातात. त्या सर्कलच्या मध्ये जो एरिया येतो त्याला TOD झोन असं म्हटलं जातं, ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट झोन. तर आपण त्या 500 मीटरच्या वर्तुळात येतोय. नंतर काही नकाशे असे असतात जे का अभ्यासावे लागतात. नाला ज्या प्लॉटला लागून आहे त्यासाठी आपल्याला प्रायमोव्ह नावाच्या कंपनीने केलेला एक प्रायव्हेट सर्वे जो का कॉर्पोरेशन मान्य धरतं, त्या प्रायमोव्हच्या नकाशावरती आपल्याला कळतं की नाला कटिंग आपल्या येतं आहे का, जात आपला प्लॉट नाल्याने कट होतोय का, हे पण बघणं खूप गरजेचं असतं. उद्या असं गृहीत धरा नाला कटिंगमध्येच प्लॉट चाललाय मागच्या बाजूनी, नवीन जी नाल्याची स्ट्रीम डिफाईन झाली त्या नाल्याच्या स्ट्रीममध्ये जर प्लॉट जात असेल तर तितका प्लॉट आपल्याला सोडून द्यावा लागतो. त्या व्यतिरिक्त आपल्याला बांधकाम करावं लागतं. तर आम्ही एका ठिकाणी काम करतोय मार्केट यार्डमध्ये, तिथं नाल्यात जागा चालली तर त्यांना ती जागा सोडून द्यावी लागली, त्याचा FSI भेटत नाही. म्हणून त्याचा अभ्यास करणं खूप गरजेचं असतं की नाल्यात जागा जातीये का नाही. नंतर जे मी तुम्हाला मगाशी म्हटलं की मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सची जी NOC म्हणजे लोहगाव आणि NDAच्या एअरपोर्टची एव्हिएशनची जी NOC आहे त्याच्यासाठी काय गोष्टी लागतात, तर हे जिओ कोऑर्डिनेट्स लागतात, ज्याला का आपण इंग्लिशमध्ये लॅटिट्यूड्स आणि लॉन्जिट्यूड्स म्हणतो, मराठीत त्याला अक्षांश आणि रेखांश म्हणतो आपण. त्या अक्षांश आणि रेखांश आपण बघतो आपल्या प्लॉटचे काय आहेत, आणि समुद्र पातळीपासूनची आपली जी उंची आहे अबोव मीन सी लेवल जे म्हणतो आपण, ती किती आहे ते पहिले शोधून काढायचं. हे पॅरामीटर्स असल्यावरती आपल्याला कळतं की काय नक्की आपल्याला इथे होऊ शकतं. आणि जवळचा जो एअरपोर्ट आहे त्याच्या
किती लांब आहोत आपण, तर आपण 3.54 किलोमीटर लांब आहोत. पहिल्या 1 किलोमीटरमध्ये असतो तर अजून थोडेसे रेस्ट्रिक्शन जास्त आहेत. आता यांनी काय केलंय, एक कलर कोडेड झोनिंग मॅप नावाचा प्रकार दिलाय, ज्याच्यात का आडव्या बाजूला लॉन्जिट्यूड्स असतात, उभ्या बाजूला लॅटिट्यूड्स असतात. आपण जसा साधा ग्राफ प्लॉट करतो का, तो ग्राफ प्लॉट केल्यासारखं असतं. आपल्याला जे हे कॉर्डिनेट्स आले त्या कॉर्डिनेट्सप्रमाणे ग्राफ प्लॉट करायचा. त्यांनी हा रंगीत कलर कोडेड झोन दिला आहे. ह्या रंगीत कलरमध्ये आपण कुठल्या कलरचे अंडर येतो ते बघायचं. आपण या लाल कलरमध्ये येतो मधल्या. त्या लाल कलरची डेफिनेशन काय आहे की इथे 42 मीटरची बिल्डिंग बिना NOCची बांधता येते. 42 मीटरची जवळपास जर आपण कॅल्क्युलेट केली तर एक 12 मजल्यांची बिल्डिंग विदाऊट NOC इथे बांधणं शक्य आहे आपल्याला. त्याच्यावरती जर आपल्याला बिल्डिंगचे फ्लोअर्स चढवायचे असतील, जे का बट ऑब्वियस आपल्याला लागणारच आहेत. 12 मजल्यात आपलं काही भागत नाही आहे, खूप मोठा क्वांटम आहे आपला. तर आपल्याला या NOCला जावं लागतं. ही काय अवघड अशी प्रोसेस नाही आहे, फक्त ह्याच्या थ्रू जावं लागणार आहे. म्हणून हे कानावरती तुमच्या माहिती असलेलं बरं. नाही तर उद्या काय होतं, उद्या डेव्हलपर फायनल होतो आणि तेव्हा तो हे सगळं अभ्यास सांगतो. मग लोकांना थोडंसं वाटतं का डेव्हलपर फसवतोय का काय, उगाच टाईम बाय करण्यासाठी काहीतरी गिमिक करतोय का काय. असं काही नसतं. हे खरोखर चालू आहे पुण्यात आणि यासाठी जवळजवळ 6 ते 8 महिने लागतात. म्हणून ही NOC काढून घेणं खूप गरजेचं असतं. मग नंतर आपण काय केलं, आपण प्लॉटची जी मोजणी केली, टोटल स्टेशनचा सर्वे केला, त्याप्रमाणे आपल्याला समजलं की आपल्या ताब्यात किती एरिया आहे. पहिले तर आपल्याला समजलं की आपल्या जुन्या सँक्शन प्लॅनवरती किती एरिया होता. प्रतीक अपार्टमेंट वगळून हा एरिया आहे, मी मागाशी पण सांगितलं तुम्हाला. तर 13,537 स्क्वेअर मीटर म्हणजेच 1,45,719 हा जुन्या सँक्शन प्लॅनवरती आपला एरिया होता. तेच आपण सगळ्यांचे प्रॉपर्टी कार्ड घेतले, ते प्रॉपर्टी कार्ड घेऊन टॅली केले तेव्हा 13,317 इतका एरिया आपल्याला सापडला. म्हणजेच 1,43,344 इतका एरिया आपल्याला टॅली झाला. आणि हेच जेव्हा आपण जागेवरती मोजमाप केलं, फिजिकल मेजरमेंट, तेव्हा आपल्याला कळलं की 13,335चा प्लॉट आहे. म्हणजेच 1,43,547चा जागेवरती स्क्वेअर फुटात प्लॉट आहे आपल्या. म्हणजे हे 3 गोष्टी का बघायची गरज पडली, तर कायदा काय सांगतो की तुमचा प्लॉट एरिया जो कुठला कमी आहे, मग तुमचे सगळे दस्तावेज समोर ठेवायचे. मग तुमचा जुना सँक्शन प्लॅन बघितला जातो, तुमचं प्रॉपर्टी कार्ड बघितलं जातं, तुमचं मोजणी बघितली जाते, तुमचं कन्व्हेन्स डीड बघितलं जातं, कुणाचं अपार्टमेंट डीड असेल ते सगळे जेवढे म्हणून दस्त आहेत ते सगळे दस्त समोर ठेवायचे. आणि त्याच्यातला जो सर्वात कमी आहे, त्या जास्त नाही बरं का, सर्वात कमी जो आहे त्याला अंडरलाईन केलं जातं आणि त्याच्यावरती पुढचे FSI कॅल्क्युलेशन होतात. म्हणून आपल्याला कमीत कमी कुठला आहे तो शोधायची गरज होती. आता त्याच्यात प्लॉट एरियाचं बायफर्केशन आपण बघू की कुठल्या ह्याला प्रॉपर्टी कार्डवरती हे गुंठ्यांमध्ये आपण काढून दिले की प्रॉपर्टी कार्डवरती काय काय एरियाज आहेत आणि सँक्शन प्लॅनवरती काय काय एरियाज आहेत, त्याचं सगळं आपण मेन्शन करून दिले. डेव्हिएशन थोडंसं बिल्डिंग नंबर 1मध्ये येतोय, पण तो ॲब्झॉर्ब होऊन जातोय, त्याचा काही तितका फरक पडत नाही. तो बघायला दिसतोय पण तो कुठेतरी ॲब्झॉर्ब झाला आहे त्याची. कारण आपल्या फिजिकल होल्डिंगमध्ये तेवढाच प्लॉट निघतोय जेवढा का आपल्या प्रॉपर्टी कार्डला आहे त्याच्या आसपास निघतो. म्हणजे तो कुठेतरी ॲब्झॉर्ब झालेला असा दिसतोय. आता आपल्या इथे आपण सगळेजण मिळून 5 टायपोलॉजी, जवळजवळ 6 टायपोलॉजीमध्ये कार्पेट एरिया कन्झ्युम केलेला आहे. पहिली टायपोलॉजी आहे फ्लॅट्स आहेत आपले, किंवा बिल्डिंग नंबर 1मध्ये प्रोफेशनल ऑफिस आहे. वरती ते डॉक्टरांचं जे क्लिनिक होतं ते प्रोफेशनल ऑफिस आहे. बरं, दुसरं म्हणजे फ्लॅटला लागून जे टेरेसेस आहेत ती दुसरी टायपोलॉजी. तिसरं म्हणजे शॉप्स आहेत आपल्याकडे. चौथं म्हणजे शॉप्सला असलेले लॉफ्ट. 5वं म्हणजे बेसमेंट. असे ह्या वेगवेगळ्या ब्रॅकेट्समध्ये आपले कार्पेट एरिया आयडेंटिफाय होतात. तर असे जर का त्याचं ॲडिशन केलं तर आपल्याला समजतं की 11,995 स्क्वेअर मीटर म्हणजेच 1,29,115 स्क्वेअर फूट इतका एरिया आपण सगळेजण मिळून आज वापरत आहोत. आपल्या सगळ्यांच्या ताब्यातला एरिया जो आपण फिजिकल मेजरमेंटनी मोजला आहे तो 1,29,115 इतका एरिया निघतोय. तर ज्याचे का युनिट्स जर आपण काढले तर त्याचं बायफर्केशन ह्याप्रमाणे, जे का तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल की बिल्डिंग नंबर 1मध्ये 2 प्रोफेशनल ऑफिस, 7 शॉप्स, 1 बेसमेंट. बिल्डिंग नंबर 2मध्ये 28 फ्लॅट्स, 8 शॉप्स.
बिल्डिंग नंबर 3 मध्ये 32 फ्लॅट, बिल्डिंग नंबर 4 मध्ये 24 फ्लॅट, बिल्डिंग नंबर 5 मध्ये 16, 6 मध्ये 24, 7 मध्ये 24, 8 मध्ये 24, 9 मध्ये 27 फ्लॅट्स आणि 8 शॉप्स. A1 मध्ये 10 फ्लॅट्स, 6 शॉप्स आणि 1 बेसमेंट आहे. A2 मध्ये 9 फ्लॅट्स आहेत. असं करत करत टॅली जर केला तर 218 फ्लॅट्स आहेत आपले, 2 प्रोफेशनल ऑफिसेस, 29 शॉप्स आणि 2 बेसमेंट. हा सगळा आपला डेटा आहे आणि ह्या सगळ्या डेटावरती पुढचा फिजिबिलिटी रिपोर्ट डिपेंड असणार आहे. ह्याच्यातला कुठलाही डेटा इकडे तिकडे हल्ला जर का तर हा सगळा फिजिबिलिटी रिपोर्ट चेंज व्हायची कॅपॅसिटी आहे त्याच्यात. म्हणजे जर का उद्या हा एरिया 1,30,000 आहे जवळजवळ, तो असं गृहीत धरू की मी फक्त नकाशांवरून काढलेला एरिया असता आणि जागेवरती 1,50 असता तुमच्याकडे, सगळं गणित बदलतं. कारण तुम्ही उद्या सरेंडर काय करताय त्याला खूप महत्त्वाचं असतं. ठीक आहे. आता आपण साईट ॲनालिसिस करत असतो. प्युअर आर्किटेक्चरल टर्ममध्ये बघायचं झालं तर इथे सूर्य कुठून उगवतो, कुठे मावळतो, इथे जे सावल्या असतात त्या कशा जनरेट होतात, त्यांचे पॉकेट्स कसे जनरेट होतात, इथे वारं कसं वाहतं, इथला क्लायमेट कसा असतो, ह्याचा प्रॉपर अभ्यास करावा लागतो. त्याच्यावरती पुढचं जे डिझाईन असतं, म्हणजे डिझाईन हा जो प्रकार असतो तो आपण असं नाही करत की आलंय मनात आणि केलं स्केच आणि कुठेतरी बिल्डिंग बसवून दिली. ह्या प्रकारात कधी काम होत नाही. सगळ्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात की उद्या जर का एखादी बिल्डिंग इथे बसवली तर त्याला वारं येणार आहे का, येणार तर कुठून येणार, फ्री व्हेंटिलेशन असणार आहे का मेकॅनिकल व्हेंटिलेशनवरती उद्या फॅन लावूनच त्या बिल्डिंगमध्ये राहावं लागेल, ते राहायची गरजच नाही लागली पाहिजे ह्याचा वापर करून. किंवा काय काय ठिकाणी तुम्ही बघाल की दिवसात लाईट लावाव्या लागतात, असेही अंधार खोल्या असतात. त्या अंधार खोल्या आपल्याकडे येतं कामा नये. म्हणून सूर्याचं जर्नी कशी असते, दिवसभर सूर्य कुठून उगवतो कुठे मावळतो त्याप्रमाणे आपल्याला पुढचे जे फ्लॅट्स आहेत ते डिझाईन करावे लागतात. त्यासाठी हे साईट ॲनालिसिस करतो आपण. नंतर आपल्याकडे ही गोष्ट खूप लक्ष द्यायची आहे, गरज आहे या गोष्टीकडे की उद्या जे काही हा TOD झोन जो आहे, हा TOD झोन तेजीने वाढ घेणार आहे. आता जर हे ग्रीनमध्ये बघितलं तर आपलं साईट आहे, आपलं प्लॉट आहे आत्ताचा प्रतीकनगरचा. हा जो रेडमध्ये आहे तो वनातचं मेट्रो स्टेशन आहे शेवटचं, आणि हे अलीकडचं आनंदनगरचं मेट्रो स्टेशन आहे. त्याच्या भोवती जर का आपण सर्कल्स जनरेट केले जे 500 मीटरच्या रेडियसमधले, तर हे जे तुम्हाला लाईट पिंकमध्ये जे सर्कल्स दिसत आहेत ते म्हणजे खूप असे डेन्सली पॉप्युलेटेड, म्हणजे जास्त वर्दळ असणारे, जास्त लोक राहणार अशी एरियाज जनरेट होणार आहे. कारण इथे FSI भरमसाठ देऊन ठेवलेलं आहे कायद्याने. कारण त्यांनी मुळात हे समजून घ्यायची गरज आहे की मेट्रोला लागून यांनी FSI का जास्त दिला, गरज काय पडली. तर त्यांचं म्हणणं असं आहे की मॅक्सिमम लोक मेट्रोच्या जवळ राहावी. 500 मीटर हे असं अंतर असतं जे का माणूस पाय चालतो. म्हणून त्यांचं म्हणणं आहे आमची मेट्रो सक्सेसफुल कशी करता येईल, तर इथे लोकच जास्त आणून जर मी बसवली, सरकारने असं डोकं चालवलं, इथं जर जास्त लोक आणून बसवली, मी इथं राहायला लावली, तर पाय 500 मीटर माझ्या मेट्रोपर्यंत जातील आणि मेट्रोचा वापर करतील आणि माझी मेट्रो सक्सेसफुल होईल. म्हणून FSI जास्त आलं. मेट्रोमुळे काय FSI जास्त आलं ह्याचं उत्तर हे. तर पुढे आपण FSI बघू. तर FSI हा या चार्टप्रमाणे चालतो इतर ज्या काही एरियाज आहेत त्यासाठी, आणि TOD झोन्स जे असतात त्यांना खालच्या चार्टप्रमाणे चालतो. ज्याच्यात का इथे जर बघाल नॉर्मल एरियाजला 3चा टोटल FSI आहे, इथे 4चा टोटल FSI आहे. त्याच्यावरती 60% ॲन्सिलरी करून 4.8 होतो. या ठिकाणी जर 60% ॲन्सिलरी केला तर 6.4 होतो. आणि 80% ॲन्सिलरी म्हणजे असं गृहीत धरू की इथे प्युअर कमर्शियल कॉम्प्लेक्स जर केलं एखाद्याने, तर प्युअर कमर्शियल कॉम्प्लेक्स जर केलं तर 4 × 80% जर केलं तर 7.2 टाइम्स इथे बांधकाम भेटू शकतं. पण आपण इथे मिक्स यूज करणार आहे, थोडंसं रेसिडेन्शियल थोडंसं कमर्शियल. म्हणजे आपलं जे उत्तर असणार आहे ते 6.4 ते 7.2च्या मध्ये कुठेतरी येईल. ते कसं येईल ते आपण पुढे समजून घेऊ. आता एक शॉर्टमध्ये तुम्हाला थोडंसं समजवतो की कार्पेट एरिया म्हणजे काय नक्की. तर तुमच्यापैकी जर का आजपर्यंत कोणी फ्लॅट मोजले असतील स्वतः, तर फ्लॅट मोजायची पद्धत पूर्वी कशी होती, तुम्ही एखाद्या घरात जायचे, घरात गेल्यावरती हॉलमध्ये टेप लावायचे, हॉल 10x12 भरला लिहून घ्यायचे, किचनमध्ये जायचे 10x10चं 10x8चं किचन आहे लिहून घेतलं,
बेडरूममध्ये गेले 10x10चं बेडरूम आहे लिहून घेतलं. टॉयलेटमध्ये गेले टॉयलेट 6x4 आहे. WC मध्ये गेले जे काही पॅसेजेस तुमचे जेवढे म्हणून बाल्कनीत गेले जेवढे एरियाज आहेत त्याचे X/Y मोजला म्हणजे आडवं बाय उभं मोजलं आणि ते लिहून घेतलं आणि त्यांचा गुणाकार करायचा.